नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात आधी पहिली बातमी अशी आहे की राज्य सरकारने एक नवीन SOP जो आहे तो जाहीर केलेला आहे. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जी दुकानं आहेत ती सुरू राहतील आणि त्यानंतर सर्व सेवा जी आहे ती बंद राहील. एकूणच दुसरा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर कोरोनाची संख्या ज्या प्रमाणात कमी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये, पण काही प्रमाणात मात्र घट झाल्याचं सरकारचा दावा आहे किंवा जाणकारांचा दावा आहे. कोरोनाचं संकट असताना नेमका काय अडचणी येत आहेत? राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा लोकांकडून काय प्रतिसाद मिळतोय? जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, खासदार, नगरसेवक असतील, यांच्याकडून कशा प्रकारे कोरोना हाताळला जातो या संदर्भात मी बोलणार आहे. डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत, डॉक्टरही आहेत आणि सिने अभिनेत्री आहेत. त्यामुळे लोकांशी अत्यंत नातं असलेलं व्यक्तिमत्व आहे. तुमचं खूप स्वागत. मी तुमच्या 2-3 पोस्ट पाहिल्या. एक तर तुम्ही डॉक्टर म्हणून कोरोना कसा हाताळायचा, कोरोनाशी कशी लढाई करायची, हा एक पोस्ट होती. आणि 18 वर्षावरील लोकांनाही लस द्या अशी मागणी तुम्ही संसदेत केली होती. डॉक्टर साहेब, मला म्हणजे मी आता डॉक्टर म्हणून तुमच्याशी बोलतोय, अभिनेत्यानंतर म्हणून तुमच्याशी नाही बोलत आहे आता. पण हा जो सेकंड ट्रेंड म्हणजे ही जी वेव आहे दुसरी, ही किती घातक आहे आणि लोकांनी काय त्याला प्रतिसाद कसा दिला पाहिजे? विलाजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या वेव्ह मध्ये आपल्याला एक गोष्ट ही सातत्यानं सगळे तज्ज्ञ सांगतायत, सगळे आकडेवारी आपल्याला जी समोर दिसते त्यामध्ये या दुसऱ्या वेव्ह मध्ये बऱ्याच ठिकाणी डबल म्युटंट स्ट्रेन हा सुद्धा दिसून आलेला आहे आणि यामध्ये याची इन्फेक्टिव्हिटी ही खूप जास्त आहे. म्हणजे आधी जो कोविडचा पहिल्या लाटेत जे आपण बघितलं त्याच्यामध्ये कुटुंबातली एखादी व्यक्ती आपल्याला पॉझिटिव्ह सापडत होती, पण या दुसऱ्या लाटेमध्ये जर आपण बघत असाल तर कुटुंब आपल्याला पॉझिटिव्ह आल्याचं समोर येतं. आणि याचं कारण एक महत्वाचं आहे की या कदाचित म्युटेशनमुळे किंवा या दुसऱ्या वेव्ह मध्ये इन्फेक्टिव्हिटी ज्याला म्हणतो, या रोगाचा प्रसार होण्याची क्षमता जी आहे ती कैक पटीनं वाढलेली आहे. आणि ज्याला आपण घातकपणा म्हणतो, म्हणजे सुरुवातीला असं म्हणण्यात आलं होतं की कदाचित दुसऱ्या वेव्ह मध्ये व्हायरसची पोटेन्सी जी असेल, जो व्हिरुलन्स असेल, हा कदाचित कमी झाला असू शकतो. परंतु एकूण नंबर ऑफ केसेस जर बघितला, एकूण केसलोड जर बघितला आणि या केसलोडने आरोग्य यंत्रणांवर जो ताण आलेला आहे तो ताण जर बघितला, तर जरी आपल्याला आत्ता आकडेवारीनुसार, म्हणजे मी कालही जी जाणीवपूर्वक पोस्ट केली की दुर्दैवानं आपण मृत्यूची टक्केवारी सांगतो आणि लसीकरणाची आकडेवारी सांगतो, जे खरं तर उलट असायला पाहिजे की लसीकरणाची खरं तर टक्केवारी आपण सांगितली पाहिजे. कारण किती टक्के लोक प्रोटेक्टेड होत आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे, किती टक्के लोकांना लस मिळाली हे समजली पाहिजे. पण मृतांची आकडेवारी जर टक्केवारी आपण बघितली तर ती कुठेतरी 1.6% आसपास दिसते. पण असं असताना सुद्धा एकूण जर संख्या बघितली तर या एकूण इन्फेक्शनचं प्रमाण एवढं जास्त वाढलेलं आहे. दररोज 2 लाखापेक्षा जास्त इन्फेक्शन्स होत आहेत. 1500 1600 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू होतोय. त्यामुळे ही नक्कीच आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्यानंतर इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे, आरोग्य व्यवस्थेवर ताण येतोय आणि त्यामुळे नक्कीच ही दुसरी वेव्ह घातक आहे हे आपल्याला कबूल करावंच लागेल. मग अमोलजी, आता तुम्ही जो म्हणतात की लस दिल्याची टक्केवारी आणि मृत्यूची टक्केवारी, तर याच्यामुळे लोकांच्या मनावर काय परिणाम होणार आहे? म्हणजे तुम्ही जी सांगता ती टक्केवारी जर लोकांपुढे ठेवली तर त्याचा काय मानसिकरित्या फायदा होणार आहे की लोकांचा अवेअरनेस वाढणार आहे आणि एकूणच लोकांना आता थोडा सिरियसनेस नाही आहे असं सरकारमधले मंत्री म्हणतात. आणि अनेक जण म्हणतात की लॉकडाऊन केल्यानंतर सुद्धा लोक रस्त्यावर फिरतायत, भाजीपाला घेत आहेत आणि कंट्रोल नाही. खरं तर आजपासून मुंबई पोलिसांनी खूप स्ट्रिक्ट लॉकडाऊन सुरू केलाय राज्यातल्या अनेक भागात. म्हणजे टक्केवारीने काय फरक पडणार? याच्यामध्ये विलाजी कसं आहे की नेमका किती लोकांना कोविडची लस दिली, आपल्यासमोर आकडा येतो की 2 कोटी लोकांना कोविडची लस दिली किंवा 1.30 कोटी लोकांना कोविडची लस मिळाली. 130 कोटींच्या भारतामध्ये हा केवळ 1% आहे. याचा आपण आधी विचार केला पाहिजे. आणि आपण जेव्हा ज्याला हर्ड इम्युनिटी म्हणतो, ज्याला प्रोटेक्शन म्हणतो, ज्या प्रिपेअर्डनेस ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नक्कीच ही टक्केवारी फार मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल. साधारणतः आपल्याला 40-50% जोपर्यंत एकूण पॉप्युलेशन यांचं लसीकरण होत नाही
तोपर्यंत आपण याबाबत गाफील राहू शकत नाही. दुसरी गोष्ट जी आपण म्हणतोय की जेव्हा आपण मृतांची टक्केवारी म्हणणं आणि टक्केवारी आणि आकडेवारी हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये. यामध्ये एकूण फक्त आकडे सांगण्यापेक्षा जर एकूण किती टक्के देशातली जनतेला लस मिळाली हे जर समोर आलं तर मला वाटतं यंत्रणा आपलंच अनालिसिस आपलं स्वतः नीट योग्य पद्धतीने करू शकतात. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मृतांची जर आकडेवारी समोर आली, जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा मी असं म्हणालो की मृत्यू दर हा केवळ 1.5%, 1.6%, त्यावेळी त्याची दाहकता किंवा त्याची भीषणता ती तेवढी समजत नाही. पण जेव्हा आपल्याला समजतं की दर दिवसाला 1,500 लोक मृत्युमुखी पडतायत, तर याचं भीषणता ही नक्कीच समोर येते. आणि कदाचित आपण म्हणू की दुसऱ्या वेव्ह मध्ये आपण गाफील होतो, दुसऱ्या वेव्ह मध्ये सर्वसामान्य जनतेला सुद्धा होतं असं आता मी आत्ताचा अनुभव सांगतो. तुमच्याबरोबर लाईव्ह येण्याच्या जस्ट 5 मिनिट आधीचा मला माझ्या मतदारसंघातून एक फोन आला आणि त्यानंतर त्यांनी विनंती केली मला की साहेब काही करा पण लॉकडाऊन स्ट्रिक्ट करण्यासाठी आपण संबंधितांना सांगा, लॉकडाऊन करा. म्हटलं आपणच आधी म्हणत होतो की लॉकडाऊन करू नका, कारण रोजीरोटीचा प्रश्न आहे, अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, याचा विरोध अनेकांना होत होता. आज एक चित्र समोर असं दिसतंय की दुर्दैवाने ज्यांना झळ पोचली, ज्यांना नातेवाईकांसाठी बेडसाठी धावाधाव करावी लागलेली आहे, अशा लोकांचं एक म्हणणं वेगळं आहे. सर्वसामान्य लॉकडाऊनच्या विषयी एक म्हणणं वेगळं आहे. आणि त्यामुळे नक्कीच या दुसऱ्या लाटेचा वेगळ्या प्रकारे आपल्याला सामना करणं गरजेचं आहे. अमोलजी, आणखी एक महत्वाचं म्हणजे तुमचे मी जे पोस्ट बघितल्या त्याच्यामध्ये तुम्ही केंद्र सरकारवर बोट ठेवताय. म्हणजे टक्केवारी किती काढताय, म्हणजे तुम्ही लस किती लोकांना दिली हे सांगा. हा म्हणजे इनडायरेक्टली ही केंद्रावर तुम्ही बोट ठेवलेला आहे. केंद्र सरकारकडून ज्या प्रकारे कोरोनाची हाताळणी आहे, म्हणजे मी उदाहरण देतो की पश्चिम बंगालमध्ये लाखो लोक निवडणुकीमध्ये होते, अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि कुंभमेळाही झाला. तर अशा गर्दीच्या ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून केंद्र सरकारची जबाबदारी होती असं वाटतं तुम्हाला, आणि केंद्र त्याच्यामध्ये काही यशस्वी झालं नाही, फक्त विलासजी नक्कीच कोविडच्या या दुसऱ्या काळामध्ये या सगळ्यामध्ये राजकारण आणू नये या स्पष्ट मताचा मी आहे. केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून असं नाही, परंतु खरंच एक करेक्ट डॉक्टर म्हणून आणि एक नागरिक म्हणून विलासजी माझं असं स्पष्ट मत असं पडलं की जेव्हा कोविडची दुसरी लाट ही आपल्या समोर हातपाय पसरत होता, दुसरी लाट म्हणजे पहिल्या लाटेच्या वेळी जे झालं होतं, मी संसदेत सुद्धा याविषयी बोललो होतो की पहिल्या लाटेच्या वेळी जेव्हा जग आपल्याला सावध करत होतं, वेगवेगळे लोक आपल्याला सावध करत होते, त्यावेळी दुर्दैवानं आपण ट्रम्पचं त्यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे होते त्यांचं स्वागत करण्यात आपण मग्न होतो. आणि पहिली लाट जी होती कोरोनाने देशात हातपाय पसरवले. दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा फेब्रुवारी जर आपण बघितला, फेब्रुवारी महिन्यामध्ये केरळमध्ये आधी केसेस वाढायला सुरुवात झाली, त्यानंतर महाराष्ट्रात आपल्याला विदर्भात केसेस बघायला मिळाला. आणि हे दिसत असताना दुसरी लाट येते हे दिसत असताना ज्या पद्धतीनं पहिल्या लाटेचं किंवा मी संसदेत अनेक भाषणं ऐकत असताना माननीय देशाच्या पंतप्रधानांविषयी खरंच कौतुक केलं जातं की पहिल्या लाटेचा त्यांनी मुकाबला केला, पण दुसरी लाट समोर येत असताना देशाचं नेतृत्व हे केवळ निवडणुकीच्या प्रचारात दंग असताना पाहणं हे खरंच मला वाटतं नागरिक म्हणून नक्कीच हे दुर्दैवी होतं. आणि यामध्ये खरं तर शरसंधान नाही, यामध्ये खरं तर टीका करण्याचा भाग नाही, पण एक सुशिक्षित नागरिकाला कोणत्याही ही गोष्ट नक्कीच खेद देणारी आहे, कारण या निवडणुका ही प्रायोरिटी नव्हती. पुन्हा आता कोविडचा सामना करणं ही प्रायोरिटी होती. तुम्ही सगळीकडे व्हिज्युअल्स बघता की मृतदेहांचे खच आपल्याला अनेक ठिकाणी, आणि फक्त महाराष्ट्रात नाहीये ही गोष्ट, ही आधी सांगण्यात आलं, आधी केवळ महाराष्ट्रावर बोट दाखवण्यात आलं. आज उत्तर प्रदेशची परिस्थिती आपण पाहतोय, मध्य प्रदेशची परिस्थिती पाहतोय, गुजरातची परिस्थिती आपण पाहतोय. ही सगळीकडे इथे माणसांच्या जीवाचा प्रश्न आहे. इथे केवळ सत्ता लोलूप राजकारण नकोय, इथे हा माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तो तितक्या संवेदनशीलतेनं हाताळला जाणं हे गरजेचं होतं. आणि ते हाताळण्यात केंद्र सरकार कमी पडलं हे मान्य करावं लागेल. पण महाराष्ट्र एवढीच इतर राज्यांची वाईट परिस्थिती आहे. तुम्ही खासदार आहात, कारण तुमच्याकडे अपडेट असतात. संपूर्ण देशातील खासदार जे आहेत ते तुमचे मित्रही झाले असतील आणि तुम्ही यामध्ये विलासजी आपण जर समाज माध्यमांवर येणारे व्हिडिओज जर आपण पाहत असू तर समाज माध्यमांवर येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपल्याला ही परिस्थिती नक्कीच समोर दिसते.
त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जरी रुग्णांची संख्या फार जास्त आता आपल्याला दिसत असली तरी सुद्धा एकूण डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा सिग्निफिकंट आहे. म्हणजे 60,000 साधारणतः जर पेशंट रोज सापडत असतील तर साधारणतः कुठेतरी 52,000 53,000 एवढा डिस्चार्जचा आकडा हा आपल्याला दिसतो आहे. आणि हे होत असताना जेव्हा इतर राज्यांची परिस्थिती आहे तिथे कुठेतरी मी परवाच उत्तर प्रदेशचा एक आकडा ऐकला ज्यामध्ये जवळपास 30,000 नवीन रुग्ण सापडल्याचा दावा करण्यात आलाय आणि 7,000 रुग्ण फक्त डिस्चार्ज झाले. म्हणजे 23,000 रुग्ण हे अजूनही हॉस्पिटलाइज आहेत. महाराष्ट्रातही दररोज 7,000 रुग्ण असणं ही सुद्धा काळजीचीच परिस्थिती आहे. कारण जोपर्यंत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नवीन सापडणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत बेड अवेलेबिलिटी हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे, रुग्णांना मिळणारे उपचार ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणताय ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडंसं, आता तुम्ही खासदार आहात तर मला प्रश्न विचारावाच लागेल. विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे, भाजपचं असं म्हणणं आहे की ऑक्सिजन नाहीये, तुम्हाला बेड्स अवेलेबल नाहीये, तुम्ही लक्ष दिलं नाही दुसऱ्या लाटेचं, असा आरोप भाजपचे महाराष्ट्रातले नेते करतायत. म्हणजे थेट ते राज्य सरकारवर आरोप करतायत आणि मंत्र्यांनी मात्र लक्ष दिलं नाही, आता तुम्ही लॉकडाऊन करता, असा जो आरोप होतोय. तर त्यावेळेला त्यांना तुम्ही उत्तर कसं द्याल? सरकार तर तुमचंच आहे ना बोलली. विलाजी, मी या सगळ्या गोष्टींविषयी मी पुन्हा सांगतो की यामध्ये राजकारण करण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की दुसऱ्या लाटेचा ज्या प्रमाणात प्रचार किंवा जो प्रसार दुसऱ्या लाटेचा झाला यामध्ये आपण जर पाहत असाल तर साधारणतः गेल्या वर्षभरात जी पीक आपली रुग्णसंख्या होती ती 2 महिन्यात अचीव्ह झालेली आहे. त्यामुळे 3,80,000 बेड ची व्यवस्था जी 8,000 वरून 3,80,000 ही राज्य सरकारने केली. त्यानंतर येणारा जर आपण केसलोड बघितला तर या केसलोड मध्ये ही जी व्यवस्था झालेली होती ही व्यवस्था नक्कीच तोकडी पडणार हे आपल्याला मान्य करावं लागेल. यातला सगळा राजकारण ही गोष्ट संपूर्ण आपण बाजूला ठेवूयात. कलीम शेख आपण यांनी एक फेसबुकवर एक कमेंट टाकलेली सर, याच्याविषयी मी जरूर सांगेन की प्रत्येक आजी माजी आमदारांना 50 बेडचं कोविड सेंटर तयार करावं. याविषयी प्लीज मला आठवण करा, मी याविषयी जरूर सांगेन. कारण वाढणारी बेडची संख्या, उद्या बेड वाढतील, उद्या व्हेंटिलेटर वाढतील, रात्रीतून एक्सपर्ट डॉक्टर्स तयार होणार आहेत का, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्यामुळे रुग्णसंख्या इतक्या झपाट्याने वाढत असताना साधारण आपण बघत असाल तर 28 मार्च पासून दिवसाला 55,000 60,000 ही रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर नक्कीच तोकडं पडणं हे स्वाभाविक आहे. यामध्ये लॉकडाऊनची जी व्यवस्था आहे यामध्ये या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला कुठेतरी एक थोडासा जो केसलोड आहे हा कमी व्हावा यासाठी हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय किंवा हे निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. यात राजकारण करण्यापेक्षा ही वस्तुस्थिती व्यवस्थित समजून घ्यावी आणि केवळ आरोप करण्यापेक्षा मला असं वाटतं विलाजी, उत्तर जर असेल याच्यावर सोल्युशन असेल तर ते सोल्युशन विरोधी पक्षांनी समोर ठेवावं. नाही, मग लॉकडाऊन हा उपाय आहे ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही विलाजी, मी डायरेक्टली लॉकडाऊन हा उपाय अशा म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणतोय की सध्या एकूण आरोग्य यंत्रणेवर जो ताण आलेला आहे हा ताण कमी करण्याच्या दृष्टीने तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. त्यातही दुसरी एक वैद्यकीय दृष्ट्या आपण जर एक गोष्ट घेतली तर उद्या एखादा व्यक्ती हा थेट असं म्हणेल की ठीक आहे लॉकडाऊन झाला 7 दिवस झाले अजून रुग्णसंख्या कशी कमी झाली नाही. पण हेही आपण समजून घ्या की या आजाराचा इन्क्युबेशन पिरियड हा 14 दिवस आहे. म्हणजे आता जर मला इन्फेक्शन झालं तर मला 14 दिवसात मला कधीही त्याची लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे लॉकडाऊन जर 11 तारखेला निर्बंध जर घालण्यात आले तर 11 तारखेच्या आधी म्हणजे 10 तारखेच्या आधी जे लोक होते या 10 तारखेच्या आधी जर मला इन्फेक्शन मिळालं तर मला साधारणतः पुढच्या 24 तारखेपर्यंत कधीही मला लक्षणं दिसणार आहेत. त्यामुळे लगेच रुग्णसंख्या कमी येणार नाही. पण हो, नक्कीच या सगळ्यावर आरोग्य यंत्रणेवर जो ताण आहे आपण आरोग्य यंत्रणेचा ताण जर समजून घेतला तर एक साधी गोष्ट सांगेन की आयसीयूचा बेड किंवा व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध हवा आहे. ही जेव्हा गोष्ट आपल्याला हवी असते त्याच्या 2च दुर्दैवानं पर्याय आहेत विलाची. एकतर त्या व्हेंटिलेटर बेडवर आधी असलेल्या रुग्णाचा दुर्दैवी एकतर मृत्यू होणं किंवा सुदैवानं त्याची रिकव्हरी होऊन तो त्यातून बाहेर येणं, हे 2च पर्याय आहेत. यावरून आपण समजू शकता की नक्की आरोग्य यंत्रणेवरचा ताण हा किती प्रमाणात असेल. एकूण जर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर त्यामध्ये नक्कीच
यंत्रणा उभी राहू शकते, पण त्यासाठी लागणारे स्किल डॉक्टर्स उभं राहणं, ते उपलब्ध होणं, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बिलकुल म्हणजे प्रेक्षकांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. मगाशी तुम्ही जे म्हटलं होतं की कोविड सेंटर जे आहे त्या संदर्भात तुम्हाला उत्तर द्यायचं तुम्हाला आठवण केली. विलाजी कोविड सेंटरमध्ये आपण 3 यंत्रणा आधी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये सीसीसी आहे, कोविड केअर सेंटर, दुसरं डीसीएचसी आहे, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, आणि तिसरं डीसीएच आहे. तर यामध्ये सीसीसी आपण कोविड केअर सेंटर जेव्हा म्हणतो तेव्हा पहिल्या लाटेमध्ये एक सोशिओ इकॉनॉमिक स्ट्राटा जो दिसत होता या पहिल्या लाटेचा, तो लोअर सोशिओ इकॉनॉमिक क्लासमध्ये जास्त होता. दुसऱ्या लाटेमध्ये आज जर आपण बघत असाल तर ऑक्सिजन बेड असतील, आयसीयू बेड असतील, व्हेंटिलेटर बेड असतील, हे फुल होताना दिसत आहेत. पण जे कोविड केअर सेंटरचे जे बेड आहेत, म्हणजे सीसीसीचे जे बेड आहेत, हे बेड अजूनही बऱ्यापैकी रिकामे आपल्याला दिसतात. कारण दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्यापैकी रुग्णांचा कल हा होम आयसोलेशन कडे होताना आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळे सीसीसी पेक्षा आत्ताच्या लाटेमध्ये डीसीएचसी ची गरज आहे. आणि डीसीएचसी असेल, आयसीयू बेड असतील, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी असतानाच आपल्याला 2 गोष्टींकडे फार प्राधान्याने लक्ष द्यावं लागेल. जसं मी सातत्यानं म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहू शकतं, पण ऑक्सिजन बेड असतील, व्हेंटिलेटर बेड असतील, यासाठी लागणारा ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे. हा ऑक्सिजन उपलब्ध होण्याला सुद्धा मर्यादा आहेत, कारण संपूर्ण देशामध्ये कोविडचं थैमान असताना वेगवेगळ्या माध्यमातून हा ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न हे सातत्यानं सगळ्या स्तरांवर सुरू आहेत. हे होत असताना काही ऑक्सिजन जनरेशन प्लांट असतील, काही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असतील, अशा माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन थोडा वाढवावा लागेल. कारण केवळ ऑक्सिजनेटेड बेड केले, केवळ व्हेंटिलेटर बेड केले आणि त्याला सप्लायसाठी जर पुरेसा ऑक्सिजनच नसेल, तर ते ऑक्सिजनेटेड बेड आणि त्या व्हेंटिलेटर बेड इज ॲज गुड ॲज अ नॉर्मल हॉस्पिटल बेड. त्यामुळे हॉस्पिटल मधल्या ऑक्सिजनची ही गरज असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता ही आपल्याला प्रचंड प्रमाणात भासते. म्हणजे मध्यंतरी पुणे महानगरपालिकेने जवळपास 1,500 डॉक्टर्सची भरती केली होती. 1,500 डॉक्टरची जी भरती केली होती, या 1,500 डॉक्टरच्या भरतीसाठी जवळपास जेमतेम 700-750 फक्त ऍप्लिकेशन्स आले. यामध्ये सुद्धा एमबीबीएस डॉक्टरची जी एकूण संख्या आहे ती नक्कीच खूप कमी संख्येने एमबीबीएस डॉक्टर्सनी जॉईन केलं. त्यामुळे एकूण जे मनुष्यबळ आपण म्हणतो, हे मनुष्यबळ आपल्याला खूप अजून कमी पडतं. अमोलजी, आणखी एक मला म्हणजे सहज तुमच्याशी बोलता बोलता एक प्रश्न पडला. मलाही अनेक फोन येतात ॲज अ पत्रकार म्हणून की ऑक्सिजनची कमतरता आहे, बेड्स नाहीये. तर घरी ऑक्सिजन लावणं म्हणजे काही संस्थांनी असं घरी व्यवस्था दिलेली आहे, हे कितपत योग्य आहे? म्हणजे घरी एखादा पेशंट असेल, त्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे, बेड तर नाहीये, म्हणजे तुम्ही होम क्वारंटाईन केल्यानंतर घरी ऑक्सिजन लावणं आणि संस्थांकडून ती मदत केली जाते. खरं तर त्यांच्या मदतीला सलाम केला पाहिजे. हे कितपत योग्य आहे आणि काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? यामध्ये कसं आहे की घरी असणाऱ्या पेशंटला जर खरोखर ज्याला होम केअर, काही डॉक्टरांनी आता ही सर्व्हिस सुरू केलेली, होम केअरची सर्व्हिस सुरू केलेली आहे, ज्यामध्ये पेशंटचं मॉनिटरिंग हे बरोबर असलं पाहिजे. कारण होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या अनेक रुग्णांच्या बाबतीत आपल्याला कोविडच्या या वेव्ह मध्ये ही परिस्थिती दिसते, विशेषतः की 4 ते 5 दिवस पेशंट अगदी स्टेबल असतो आणि अचानक 5व्या-6व्या दिवशी पेशंट बॅड होतो. लंग इन्व्हॉल्वमेंट फार लवकर होते. हे सातत्यानं पल्मोनॉलॉजिस्ट हे आधीपासून सांगतायत. आणि त्यामुळे पल्मोनॉलॉजीच्या आधीपासून अचानक पेशंट बॅड होणं हे होत असताना होम आयसोलेशन मध्ये केवळ ऑक्सिजनची सोय केली आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मेंटेन होतं. यापेक्षा त्या पेशंटचं मॉनिटरिंग जर व्यवस्थित होत असेल आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या ऑब्झर्वेशन मध्ये जर अशा पद्धतीची सोय होत असेल, तर होय, त्याला नक्कीच त्याचा विचार, या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. अमोलजी, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, कुठे कमी पडलं? अगदी थोडक्यात सांगा. 3-4 मुद्दे मला असे सांगा की जेणेकरून लोकांना कळेल की कुठे कमी पडलं आणि त्याच्यावर काय उपाय. यामध्ये 2 गोष्टी आपण महत्वाच्या बघितल्या पाहिजेत की एकूण लसीकरणाचा जो कार्यक्रम होता, हा लसीकरणाचा कार्यक्रम आपण ज्या पद्धतीने सुरू केला, त्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये आणखी सुनियोजितता, सुनियंत्रितपणा हा असणं अपेक्षित होतं. आपण फेब्रुवारी महिन्यातलं माझं संसदेतलं भाषण जर ऐकलं असेल तर त्यामध्ये मी स्पष्टपणे ही गोष्ट सांगितली होती की होय, जो व्हल्नरेबल ग्रुप आहे त्याला प्रोटेक्ट करणं हे आपलं नक्कीच कर्तव्य आहे. जेव्हा आपण 60च्या पलीकडच्या लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं, पण त्याच वेळी जो व्यक्ती हा बाहेर रोजीरोटीसाठी बाहेर पडतो, त्याचं लसीकरण त्याच वेळी सुरू होणं गरजेचं होतं. त्याने कदाचित आपण याच्यावर थोडंसं नियंत्रण, विशेषतः आजाराच्या गंभीर स्वरूपावर हे आपण नियंत्रण नक्कीच करू शकलो असतो.
दुसरी गोष्ट ही होती की जसं पहिल्या लाटेच्या वेळी आपण थोडेसे गाफील राहिलो, त्याच पद्धतीनं दुसऱ्या लाटेच्या वेळी ही लाट येत असताना, कारण कोरोनाचा संपूर्ण जर कंट्रोल आपण बघितला, या निर्णयांचे जर कंट्रोल आपण बघितले, तर हे बऱ्यापैकी हे कंट्रोल केंद्र सरकारनं आपल्या हातात सुरुवातीपासून ठेवले होते. मग ते लसीकरण असेल, त्या संदर्भातल्या गाईडलाईन्स असतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी हातात ठेवल्या होत्या. त्यामुळे दुसरी लाट येते हे पाहत असताना डेफिनेटली लवकरात लवकर त्या त्या राज्यांना सावध करणं गरजेचं होतं. आणि राज्यांची जी तयारी होती, ही राज्यांची तयारी होत असताना जसं आपण काही रेमडेसिवीरचं प्रोडक्शन म्हणतो आहोत किंवा टॉसिलिझुमाब हेचा विषय वेगळा आहे, मी त्याविषयी नक्कीच पुढे येईन. पण रेमडेसिवीरचं प्रोडक्शन असेल, ऑक्सिजनचं प्रोडक्शन असेल, एकूण प्रेडिक्शन जे दिसतंय, रुग्ण संख्या ज्या प्रमाणात वाढली जाऊ शकते त्या प्रमाणात याचं प्रोडक्शन करणं गरजेचं होतं. आणि त्याच दृष्टीनं आता काही पावलं उचलली जात आहेत. पण नक्कीच तिसरा जो याचा अँगल आहे, तुम्ही राज्य सरकार विचारलं, तुम्ही केंद्र सरकार विचारलं, पण तिसरा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे विलाजी, हा तिसरा महत्वाचा भाग आहे ज्यांच्या आयुष्याशी हा सगळा गोष्ट ही सगळी गोष्ट निगडीत, ते म्हणजे सर्वसामान्य नागरिक. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून सुद्धा ती स्वयंशिस्त तेवढ्याच काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे. म्हणजे काही काही काय ब्लॉग करायला आपण पाहिजे, वाचतो लोकांनी काय ज्यामध्ये करायला नागरिकांनी पाहिजे, लोकांनी काय करायला पाहिजे, तुम्ही एक त्याच्यावर आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे. हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे आपण करायलाच पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर असेल, आपण गेल्या वर्षभर पाहिलं, म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की मास्क आहे पण मास्क हनुवटीवर आहे. म्हणजे नाक आणि तोंड सोडून कपाळावर असतो, हनुवटीवर असतो, कुठेही मास्क असतो. आपल्या लोकांना एक सवय आहे की मी मास्क लावतो पण बोलायच्या वेळी मात्र मी मास्क काढतो आणि मी मास्क काढून बोलतो. हे होत असताना बरं असं असतं की विलाजी माझ्या अत्यंत परिचयाचे आहेत, माझ्या जवळचे आहेत, मग विलाजींशी बोलताना मी कशाला मास्क लावू? पण मी 17 जणांना भेटून आले किंवा विलाजी 20 जणांना भेटून आलेले आहेत, हे ना मला माहित असतं ना विलाजींना माहित असतं. आपण दोघे जवळचे म्हणून आपण शांतपणे मास्क काढून बोलतो आणि तिथे इन्फेक्शनचा स्प्रेड होतो. विशेषतः दुसऱ्या लाटेमध्ये मी वारंवार सांगतोय की याची इन्फेक्टिव्हिटी ही खूप जास्त वाढलेली आहे आणि त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनचा वापर, वारंवार हात धुणं हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर तर असलंच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे पेशंट सिरियस होताना दिसतात, यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की अंगावर आजार काढू नये. जर आपल्याला कोविड सदृश लक्षणं दिसली तर ताबडतोब चाचणी करून घ्यावी आणि चाचणी करून घेऊन जर कोविड असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच मेसेजेसमध्ये रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि या संदर्भातले मी आपल्या माध्यमातून ही नक्कीच गोष्ट सांगू शकेन की रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही. सर्वसामान्य प्रत्येकानं या संदर्भातला स्वतःचा एक समज दूर केला पाहिजे की रेमडेसिवीर हे उपयोगी ड्रग आहे, पण रेमडेसिवीर म्हणजे संजीवनी नाही. रेमडेसिवीर म्हणजे ही संपूर्ण अमृत आहे अशी परिस्थिती नाही. योग्य वेळी योग्य पेशंटला रेमडेसिवीर दिलं तर नक्कीच त्याचा वापर होतो. पण सरसकट जर रेमडेसिवीर दिलं तर आपण विचार करा, उद्या तुमच्या माझ्या नातेवाईकाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्या माणसाला रेमडेसिवीर उपलब्ध नसेल. कारण एकूण आज राज्याचं उपलब्ध साठा जर आपण दिवसाचा म्हटला तर तो फार तर 50 ते 60,000च्या आसपास आहे. कालची जर आपण रेमडेसिवीरची नोंदवलेली रिक्वायरमेंट जर आपण बघितली तर ती 1,00,000च्या आसपास आहे. एकूण जर आपण टक्केवारी, मी विलाजी पुन्हा सांगतो की पुणे जिल्ह्याचं मी जेव्हा कोविड रिव्ह्यू बैठक घेतली, पाहिली, मी अटेंड केली, त्यावेळी 16 तारखेला पुणे जिल्ह्यात 97,000 पेशंट्स होते, ज्यातले 90% पेशंट्स हे असिम्प्टमॅटिक होते. म्हणजे जवळपास 10% पेशंट्स हे ऍडमिट होते. 10% पेशंट्स जे ऍडमिट असणार याचा अर्थ साधारणतः 9,000 पेशंट्स हे डेफिनेटली ऍडमिट होते. आणि 9,000 पेशंट्स ऍडमिट असताना रेमडेसिवीरची रिक्वायरमेंट मात्र 48,000 होती. यामध्ये अनेकदा नागरिकांकडून सुद्धा, रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुद्धा, डॉक्टरांना सुद्धा प्रेशराईज केलं जातं की नाही काही करा, तुम्ही लिहून द्या, आम्ही रेमडेसिवीर घेऊन येतो, आणि त्यांची काही धावपळ डॉक्टरचा याचा सुरू होती. काळाबाजार, म्हणजे काही काळाबाजारी सुरू आहे. ती ह्या बातम्या ऐकून तुम्ही एक डॉक्टर आहात, ह्या बातम्या ऐकून आता बारामतीमध्ये एक रॅकेट पकडलं, नंदुरबारमध्ये एक रॅकेट पकडलं, अनेक ठिकाणी म्हणजे कोरोना टेस्ट जी आहे, तुमचे आरटीपीसीआर जी आहे, अँटीजेन टेस्ट आहे, ते बोगस करतात. नवी मुंबईमध्ये एका माणसाचं चेक केलं, त्याच्या सगळ्या फॅमिलीचे रिपोर्ट्स आले, म्हणजे ज्यांनी चेकच केलं नाही. हे पाहून तुम्हाला काय वाटतं?
की नाही, वैद्यकीय नक्कीच. व्यवसायाचाही असा वापर करून घेतला तो कोरोनाची संधी म्हणून? विलाजी, मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती जर बघितली तर तुम्हाला मला कुणालाही त्याचा संताप हा येणारच आहे. आणि खरंच या गोष्टीचा प्रचंड संताप येतो जेव्हा तुम्हाला रेमडेसिवीरचा काळा बाजार होताना तुम्हाला एखादी बातमी कानावर येते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे जे जेन्युइनली प्रयत्न करतात, जे अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत, अशा लोकांच्या सुद्धा सगळ्या प्रयत्नांना अकारण बट्टा लागतो. दुसरी गोष्ट, याच्यातल्या काही मेडिकल फॅक्ट सुद्धा आहेत. जसं आपण म्हणालो की आरटीपीसीआरचा रिपोर्ट एखाद्याचा निगेटिव्ह आला, एखाद्याचा पॉझिटिव्ह यावा. तर यामध्ये आरटीपीसीआरचे एकूण जरी ते गोल्ड स्टँडर्ड असलं तरी साधारणतः 73% त्याची सेन्सिटिव्हिटी आहे. त्यामुळे आरटीपीसीआर जर निगेटिव्ह आला तर तो पुन्हा आरटीपीसीआर ही नक्कीच आपल्याला रिपीट करून घेणं गरजेचं आहे, जर त्याच्यामध्ये लक्षणं नसतील तर. त्यामुळे जिथे कुठं या पद्धतीचं बाजारीकरण किंवा या पद्धतीचं हे होतं, माल प्रॅक्टिस होते, तेव्हा ही खरंच संतापजनक आहे. कारण आता ही गोष्ट मानवतेशी संबंधित आहे. ही गोष्ट आधी माणूस जगवला पाहिजे. म्हणजे फायदा, नफा, नुकसान, राजकारण या सगळ्या गोष्टी नंतर पाहता येतील. जर माणूसच जगला नाही तर राजकारण कुणाशी करणार? जर माणूसच जगला नाही तर नफा कुणाला देणार? त्यामुळे ही भावना प्रत्येकानं स्वतःच्या मनात आधी जागवली पाहिजे, की आत्ता मला माणूस जगवायचा आहे. डॉक्टरांनी ही भावना घेतली पाहिजे, की आत्ता मला एथिकल प्रॅक्टिस केली पाहिजे. राजकारण्यांनी ही भावना घेतली पाहिजे, की आत्ता आम्हाला या माणसांना जगवण्यासाठी जे जे आहे ते आपल्याला करावं लागतं. हे होताना अनेक ठिकाणी दिसतंय सुद्धा आपल्याला. काही जर अपवादात्मक जर हे गोष्टी सोडल्या तर अनेक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक म्हणजे सगळ्याच पक्षांचे लोकप्रतिनिधी असतील, हे आपापल्या परीनं काम करताना दिसतायत. लोक काम करताना दिसतायत. एकूण संकट इतकं मोठं आहे, की हे संकट मोठं असल्यामुळे प्रत्येकानं कंबर बिलकुल. कसून याला शास्त्रोक्त पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे की शेवटी मतदारसंघ हे तुम्ही मतदारसंघाशी तुम्ही बांधिला. एक मतदारसंघाची स्थिती काय आहे आणि मतदारसंघातील लोकांना तुम्ही स्पेसिफिक काय आवाहन करू शकता? नक्कीच मतदारसंघामध्ये कोविडचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यातही माझा आणि मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी. नंतर या सगळ्या भागामध्ये खूप रुग्ण वाढतायत आणि इथेही बेड मिळत नाहीये, अशी परिस्थिती आहे. नक्कीच विलाजी, त्यामध्ये जिथे रुग्ण वाढतात आम्ही सातत्यानं या सगळ्या प्रशासनाच्या आढावा बैठका घेतो. त्यासाठी जास्तीत जास्त बेड कसे उपलब्ध करून देता येईल याचा आपण प्रयत्न करतो. नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स करण्याच्या दृष्टीनं चाचपणी माननीय कलेक्टर यांच्याबरोबर सुरू आहे आणि या पलीकडे जाऊन या सगळ्या प्रायव्हेट डीसीएससी बरोबर आपण एक वेबिनार सुद्धा करतो की मुंबईतल्या जे नेस्को कॉम्प्लेक्सचे डीन आहेत किंवा केईएम हॉस्पिटलचे जे कोविड आयसीयूचे इन्चार्ज आहेत, यांच्याबरोबर आपण प्रायव्हेट डीसीएससीच्या डॉक्टर्सचे वेबिनार सुद्धा करतो, जेणेकरून अद्ययावत नक्की ऍडव्हान्सेस काय, नक्की काय गोष्टी आहेत, स्टेट टास्क फोर्सचं नेमकं गाईडलाईन्स काय आहेत, अशा पद्धतीनं आपण यांचं सातत्यानं अवेअरनेस सुद्धा करतो. त्याचबरोबर तालुकानिहाय प्रत्येक ठिकाणच्या ज्या हेल्पलाईन नंबर्स आहेत, या हेल्पलाईन्स व्यवस्थित सुरू आहेत का, स्टेप डाऊन प्रोटोकॉलसाठी आपल्याला काही करता येईल का, याची आपण चाचपणी करतो. पुणे जिल्ह्यामध्ये आता ससून रुग्णालय असेल, त्यानंतर सीओईपीचं जम्बो कोविड असेल, यातली कॅपॅसिटी ही वाढवली जाणार आहे आणि त्यामुळे ही वाढवली जात असताना नक्कीच रुग्णांना बेड मिळण्याच्या दृष्टीनं आपण सातत्यानं प्रयत्न करतो. 24/7 सगळ्या आपण सगळे ऑफिसेस ही रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय. पण मी तुम्हाला जसं सांगितलं तसं ही फार मोठी अडचण बेड मिळणं म्हणजे त्याच्या समोरच्या ज्या दोन गोष्टी आहेत हे सांभाळायला लागेल आणि त्यामुळे नागरिकांमध्ये स्वयंशिस्त असेल, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा आपण प्रसार करण्यासाठी तेही प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. खूप खूप धन्यवाद अमोलजी. आपण एकूणच कोविडच्या या सगळ्या परिस्थितीवर आपली मत मांडलं. एक डॉक्टर म्हणून मी तुमच्याशी चर्चा केली. तुम्ही काळजी घ्या, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची काळजी घ्या आणि तुम्ही डॉक्टर म्हणून जेवढे योगदान देऊ शकाल या काळामध्ये ते लोकांना अपेक्षित आहेत. खूप खूप धन्यवाद मॅक्स महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल. धन्यवाद विलाजी.